श्री गणेशाय नमः श्री रामचंद्राय नमः पुढाय पोटी होती पुत्र ते तिचे नवती स्वतंत्र या राणी बोलीचे परतंत्र काही काही चरित्र नावडे ते आहे हृदयी सद्गुरु जेणे तारिनो हा संसार गुरु म्हणून विशेष आद्यादरु विवेकावरी आता अभिनव वाद विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्व मोहिनी नमिनी मिया देवा उन्मेष सूक्ष्मेश अनु असा विघ्न राजू त्याच्या चरणी प्रणाम करून आणि तुम्हा सर्व श्रोते मायबापांच्या चरणी प्रणाम करून कथा सांगण्याचा प्रयत्न करेल तर या ठिकाणी ज्याला पारतंत्र्य आवडत नाही त्याला कैकईचं चरित्र ऐकू नाही कारण कैकईचं चरित्र हे पारतंत्र्यात टाकायला मजबूर करतं माणसाला कारण तिला ज्याला स्वातंत्र्याची हवं त्याच्या वाटेला पारतंत्र्य येतं कथा आणि ग्रंथ ऐकले तर अगोदर अपवादित गोष्टी वाल्मिकी अगोदर काय होता गुंडा होता मद्यपान करत होता वनात फिरत होता पण त्याच्या वाटेला काय आलं प्रारब्ध रामायण वाटेला आलं कैकईच्या वाटेला हवा होता प्रथम भाग हवा होता सुंदरतेचा अभिमान होता परंतु वाटेला काय आलं तर पारतंत्र्य आलं आणि भाग दोघींचा अर्धा अर्धा घेतला तर पहिल्या भागाचं नाव काय सांगितलं होतं परब्रह्म दुसऱ्या भागाचं नाव सांगितलं होतं भजनशीलता म्हणजे नामस्मरण म्हणजे भक्ती आणि ह्या दोन भागात अर्धा अर्ध केलं आणि जो भाग कैकईला दिला यात शत्रुघ्न आणि भरत या दोघांनी काय केलेलं आहे राम आणि लक्ष्मणाच्या काय अधीन राहून कार्य केलेलं आहे म्हणजे पारतंत्र्य म्हणून स्वातंत्र्य हवं असतं लहान मुलाला निर्णय घेताना आई वडील काय करतात स्वतः निर्णय घेतात आणि ते मुलांवर थोपवतात याच्या ऐवजी मुलांनी स्वतः निर्णय घ्यावा आणि आई वडिलांनी काय करावं त्यांना निर्णय घ्यायला मदत करावं असं असायला हवं होतं यात कैकईच्या वाटेला पारतंत्र्य आता पण आलेलं आहे आणि इथून पुढे येणार आहे म्हणून गर्व आणि अहंकार हे पारतंत्र्याला कारणीभूत ठरतात पुढे दोघींनी जमान प्राशन केलं न लागताच चाहणा कैकई भाग प्राशन करिता उद्विग्न झाली जाय आणि या ठिकाणी त्या दोघींनी दिलेला भाग अर्धा अर्धा ते कुणाच्या वाटेला आला आहे कैकईच्या वाटेला आलेला आहे परंतु कैकईचा जो भाग होता स्वतःचा स्वतंत्र भाग होता तो काय वाटेला आलेला नाही जेवढं देईन तेवढं समाधान मानावं लागतं पुढे दोन्ही अर्ध जमगोटी तव ते वैसा द्यायचं कंठी गिलू जाता ती संकटची गोटी ता गोटी गोटेडा या ठिकाणी दोन्ही म्हणजे अर्थात म्हणतात ना पंचपक्वान्नाचं ताट असेल तर काय करावं लागतं सगळं जर मिक्स केलं ते जर खायचं असलं तर चव येते का चव येण्यासाठी काय करावं स्वतंत्र खावं लागतं आधी पोळी सोबत भाजी खावं लागते किंवा भाजीत भात टाकून खावा लागतो भाजी भात एक सोबत केला आणि नंतर ते पोळी सोबत खाल्लं त्याची टेस्ट लागते का तो गिळतो का नरड्याखाली जातो का कारल्याची भाजी आणि वांग्याची भाजी जर मिक्स केली तर विष तयार होतं मग ते जातं का माणूस मरतं इथं विषाचा प्रश्न नाही प्रश्न आहे स्वतंत्र पदार्थाचा आणि मिक्स केलेल्या पदार्थाचा तर हा जो भाग आहे दोघींनी अर्धा अर्धा दिलेला तो चावता चालेना आणि नरड्यातून खाली व्यवस्थित उतरेना पुढे भागतीचे नव्हते स्वतंत्र परभाग गिरू न शक्य वक्र पांडवे झाले तिचे नेत्र व मनोकार जनीच्या या ठिकाणी तिचं नेत्र कसं झालं पांढरं तोंड पडलं कारण स्वतंत्र भाग प्राशन करता आला असता परंतु हा जो दोघींनी दिलेला भाग होता तो प्राशन करता आला नाही म्हणजे स्वतः देवाचा अंशही असणं आणि परत भक्ती असणं साधू आणि देव वेगवेगळे असतात साधूला साधूची वृत्ती वेगळी देवाची वृत्ती वेगळी असं म्हणतात न बोलवता देव
वाचन. दुसऱ्याला दिलेलं गोविंद पचवणं शंकर आणि आयुष्यात मायगुडे. रुजवणं कठीण गोविंदा. असतं. आपल्यापणाचा आपल्याला अभिमान पाहिजे, स्वाभिमान पाहिजे. आणि तो जर गेला तर दुसरं पचवणं ही कसं असतं? कठीण असतं. तसं या ठिकाणी ह्या जी दोन भागाचे अर्धा भाग करून एक भाग केला होता, तो हिला कठीण झाला. जीव आणि प्राण एक वाटला. जिभेलाही व्यवस्थित हलता येईना आणि दातांनाही व्यवस्थित चावता येईना आणि शरीराला व्यवस्थित पचवता येईना, अशी अवस्था कैकेयीची झालेली आहे. श्रीकृष्ण चला अर्पण. सूचक म्हणून